आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्त्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या एकूण 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अड्याळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000चा मोहफूल सडवा नष्ट केला. सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्त्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मैं भी कॉकरोच असे फलक लावत अनोखी भीक मागो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोंगीपार परिसरात एलसीबी पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणीपुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आत्ताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.